नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 4 मापन महत्त्व मापन उपघटक 21 कागद मापन रिम दस्ता स्वाध्याय. प्रश्न पहिला, 288 कागद म्हणजे किती ग्रोस कागद? विद्यार्थी मित्रांनो, एक ग्रोस कागद बरोबर 144 कागद. मग 2 ग्रोस बरोबर 288 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 288 कागद म्हणजे किती ग्रोस, तर 2 ग्रोस म्हणजे 288 कागद. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2 ग्रोस कागद. प्रश्न दुसरा, प्रत्येक वर्गाच्या हस्तलिखितासाठी शाळेने 2 ग्रोस रंगीत कागद व 6 ग्रोस पांढरे कागद मागवले. जर 24 वर्गांपैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला किती कागद मिळतील? मित्रांनो, हस्तलिखित म्हणजे थोडक्यात एका स्पर्धेसाठी शाळेने 2 ग्रोस रंगीत कागद मागवले. आता 144 कागद म्हणजे 1 ग्रोस, 144 कागद म्हणजे 1 ग्रोस आणि 2 ग्रोस कागद मागवलेले आहेत रंगीत. म्हणजे रंगीत कागद बरोबर 144 गुणिले 2, बे चोक 8, बे चोक 8, बे 1 बे. म्हणजे रंगीत कागद किती झाले तर 288 कागद झाले. आणि त्यानंतर 6 ग्रोस पांढरे कागद म्हणजे 144 गुणिले 6 आणि हे आहेत पांढरे कागद. मग आता 6 चोक 24 हातचे आले 2, 6 चोक 24 आणि 2 25 26 हातचे आले पुन्हा 2, 6 1 6 आणि 2 8. मित्रांनो, 864 झाले पांढरे कागद. मग आता एकूण कागद किती झाले तर 288 अधिक 864 म्हणजे 8 आणि 4 12, हातचा आला 1, 8 आणि 6 14 आणि 1 15, हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11. 1152 झाले एकूण कागद. हे एकूण कागद आहेत आणि भागिले आपण करणार 24. 1152 कागद 24 वर्गांना समान प्रमाणात वाटायचे आहेत. मग आता 1152 भागिले 24. मित्रांनो, 24 चोक 96, 115 मधून 96 गेले खाली राहिले 19, वरून घेतले 2 झाले 192 आणि 24 8 192. 192 मधून 192 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो, आपलं उत्तर आलेलं आहे 48. तर प्रत्येक वर्गाला किती कागद मिळतील? 48 कागद मिळतील. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 48. प्रश्न नंबर 3, जोसेफने 1 रिम कागदांपैकी 20 दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले तर त्याच्याजवळ किती कागद शिल्लक राहिले? मित्रांनो, जोसेफने 1 रिम कागदापैकी म्हणजे त्याच्याकडे 1 रिम कागद होता. मग आता 1 रिम बरोबर मित्रांनो 480 कागद. त्याच्याकडे 480 कागद होते. त्यातले त्याने 20 दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले. विद्यार्थी मित्रांनो, 20 दस्ते. मग आता 20 दस्ते आहे, 1 दस्ता म्हणजे 24 कागद, 1 दस्ता म्हणजे 24 कागद. असे 20 दस्ते कागद त्याने झेरॉक्ससाठी वापरले. म्हणजे 20 गुणिले आपण 24 करणार तर 24 0 0 आणि 24 दुणे 48. म्हणजे 1 रिम कागद होते, त्यातले त्याने 480 कागद झेरॉक्ससाठी वापरले. तर त्याच्याजवळ किती राहिले? मित्रांनो, त्याच्याकडे कागद 480 होते आणि त्याने 480 कागद झेरॉक्ससाठी वापरले. म्हणजे त्याच्याकडे 0 कागद शिल्लक राहिले. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 0. प्रश्न नंबर 4, 400 रिम कागदांपैकी 275 रिम कागद वह्यांसाठी वापरले तर किती दस्ते कागद उरले? मित्रांनो, 400 रिम कागद होते आणि त्यातले 275 रिम कागद वह्यांसाठी वापरले. म्हणजे 400 मधून आपण काय करणार? 275 वजा करणार. आता या ठिकाणी किती होतील? 10, 9 आणि 3. 10तून 5 गेले खाली राहिले 5, 9तून 7 गेले खाली राहिले 2 आणि 3तून 2 गेले खाली राहिला 1. 125 रिम.
म्हणजे 400 रीमपैकी 275 रीम वापरले, खाली 125 रीम राहिले. आता एवढे कागद वह्यांसाठी वापरले, मग आता 125 आहेत रीम. एका रीममध्ये असतात 480 कागद. मग आता काय करूयात आपण, 125 रीमचं आपण कागदात रूपांतर करूया. म्हणजे 125 गुणिले आपण करणार 480, म्हणजे एकूण किती कागद होते ते आपल्याला मिळणार. तर आता या ठिकाणी शून्याने गुणल्यानंतर 0 0 0च उत्तर येणार, दशकाचा 0. 8 45 हातचे आले 4, 8 2 16, 16 आणि 4 20 हातचे आले 2, 8 1 8, 8 आणि 2 10. पुन्हा या ठिकाणी घेणार शतकाचे 2 0, 4 25 हातचे आले 2, 4 2 8 आणि 2 10 हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5. या ठिकाणी 0 0 0 0 आणि 5 आणि 1 6. मित्रांनो 60,000 झाले हे कागद. आता 60,000 कागदांचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचे, तर दस्त्यामध्ये करायचं आहे. एक दस्ता बरोबर 24 कागद, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 60,000 भागिले 24. म्हणजे किती दस्ते कागद उरतील ते आपल्याला या ठिकाणी समजेल. 24 दुणे 48, 60मधून 48 गेले, बाकी उरली 12, वरून घेतले 0 आणि 24 पंचे 120, 120मधून 120 गेले, बाकी उरले 0 आणि पुढचे आहे 2 0 आहे असेच घेणार, म्हणजे उत्तर आलं 2500. तर मित्रांनो किती दस्ते कागद उरले, तर 2500 दस्ते कागद उरले. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5, 4850 कागदांचे किती दस्ते होतील, किती कागद उरतील. मित्रांनो एकूण कागद आहे 4850 आणि या कागदांचं आपल्याला रूपांतर करायचं आहे दस्त्यामध्ये. आता एक दस्ता म्हणजे 24 कागद, म्हणजे आपण काय करणार, 4850 भागिले 24 करणार. म्हणजे किती दस्ते आणि जेवढी बाकी उरेल तेवढे कागद. 24 दुणे 48, 48मधून 48 गेले, बाकी उरले 0, वरून घेतले 5. आता भाग जात नाही म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग दिला, पुन्हा वरून घेतले 0, आता झाले 50. 24 दुणे 48, 50मधून 48 गेले, बाकी उरली 2. मित्रांनो आपलं उत्तर आलं 202 दस्ते. जेवढा भागाकार आला तेवढे दस्ते आणि जेवढी बाकी उरली तेवढे कागद, म्हणजे 2 कागद. म्हणजेच 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 202 दस्ते 2 कागद. प्रश्न नंबर 6, एक दस्ता अधिक 3 ग्रोस अधिक 5 डझन बरोबर किती कागद. विद्यार्थी मित्रांनो एक दस्ता म्हणजे 24 कागद, एक दस्ता म्हणजे 24 कागद. त्यानंतर आता 3 ग्रोस, एक ग्रोस म्हणजे 144 कागद. मग आता 3 ग्रोसचे कागद किती होतात, तर 3 चोक 12 हातचा आला 1, 3 चोक 12 आणि 1 हातचा 13 हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4 म्हणजे 432 कागद. आता एक दस्ता म्हणजे 24 कागद. त्यानंतर 3 ग्रोस म्हणजे 432 कागद आणि त्यानंतर 5 डझन, एक डझन म्हणजे 12 वस्तू, मग 5 डझन म्हणजे 12 पंचे 60 म्हणजे 60 कागद. या सगळ्यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 24 कागद, 432 कागद आणि 60 कागद. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 10 11 हातचा आला 1, 4 आणि 1 5. मित्रांनो उत्तर आलं 516 कागद. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 516. प्रश्न नंबर 7, एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले. विद्यार्थी मित्रांनो एक ग्रोस कागदापैकी, मग आता एक ग्रोस कागद म्हणजे 144 कागद, हे झाले एक ग्रोस कागद. एक ग्रोस कागदापैकी 5 डझन, सॉरी 5 दस्ते, 5 दस्ते, एक दस्ता म्हणजे किती, एक दस्ता म्हणजे 24 कागद. मग असे 5 दस्ते म्हणजे 24 पंचे किती झाले, 120 कागद छपाईसाठी वापरले. म्हणजे एक ग्रोस म्हणजे 144, 144 कागदापैकी 120 कागद छपाईसाठी वापरले. आता हे 120 म्हणजे काय झाले, 5 दस्ते, 5 दस्ते म्हणजे 120 कागद. तर किती कागद शिल्लक राहिले, आता 144 मधून आपण 120 वजा करणार, 4तून 0 गेले 4, 4तून 2 गेले 2, म्हणजे उत्तर किती राहिलं, तर किती कागद शिल्लक राहिले, तर 24 कागद शिल्लक राहिले. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
24 कागद. प्रश्न नंबर 8, 2400 कागद म्हणजे किती रिम कागद? आता विद्यार्थी मित्रांनो, एक रिम म्हणजे 480 कागद आपल्याला माहीत आहे. मग आता हे 2400 कागद आहे आणि भागिले आपण जर 480 केलं, हे 2400 कागद आणि भागिले 480 म्हणजे काय, तर 480 कागद म्हणजे एक रिम. आता अंश आणि छेद काटाकाटी होते, म्हणजे वर राहिले 240 आणि खाली राहिले 48. मग 48 एक 48 आणि 48 पंचे 240, म्हणजे आपलं उत्तर किती येईल मित्रांनो? आपलं उत्तर येईल 5. तर किती रिम कागद? 2480 कागद. 2400 कागद म्हणजे 5 रिम कागद. किंवा असं जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट असं करू शकता, 2400 कागद भागिले 480, तरीसुद्धा उत्तर तेच येणार. 480 पंचे 2400, बाकी उरली 0. किंवा मित्रांनो ते पण जमत नसेल तर 480 गुणिले 5 करून बघा, तरी पण उत्तर 2400 येणार. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5. 2400 कागद म्हणजे 5 रिम कागद. प्रश्न नंबर 9, 2 दस्ता कागद अधिक 5 डझन कागद बरोबर किती कागद? अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो. 2 दस्ता कागद, आता एक दस्ता म्हणजे 24 कागद, 2 दस्ता म्हणजे 48 कागद. 2 दस्ता म्हणजे 48 कागद अधिक 5 डझन, 1 डझन म्हणजे 12 कागद आणि 5 डझन म्हणजे 12 पंचे 60 कागद. यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 8 8 6 4 10, 108 कागद. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 108. प्रश्न नंबर 10, प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या, त्यापैकी 1/2 पट वह्या तिने अनुष्काला व 1/5 पट वह्या प्रज्वलला दिल्या, तर तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या? मित्रांनो, प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या. मग आता 5 डझन म्हणजे काय, तर 12 गुणिले 5 म्हणजे किती, 12 पंचे 60. प्रज्ञाजवळ एकूण 60 वह्या होत्या. मग आता 60 वह्यातल्या तिने 1/2 पट वह्या अनुष्काला. मग आता 60च्या 1/2 पट म्हणजे काय करणार मित्रांनो, 60 गुणिले 1/2 म्हणजे 60 गुणिले 1 भागिले 2. 60 गुणिले 1 म्हणजे 60 आणि भागिले 2. 60 भागिले जर 2 केलं तर उत्तर किती येणार आहे, 30. 30 वह्या कुणाला दिल्या, अनुष्काला. त्यानंतर 1/5 पट वह्या प्रज्वलला, म्हणजे आता पुन्हा 60च्या 1/5 पट. मग आता 60 गुणिले 1/5 म्हणजे काय, 60 गुणिले 1 भागिले 5 बरोबर 60 गुणिले 1 केलं तर 60च येणार, भागिले 5 केलं तर उत्तर येणार 12. 12 पंचे 60 म्हणजे 12 वह्या दिल्या प्रज्वलला. बघा आता एकूण वह्या होत्या 60, त्यातल्या 30 अधिक 12, मग आता किती झाले, 2 आणि 4 म्हणजे एकूण वह्या होत्या 60, त्यातल्या 42 वह्या अनुष्का आणि प्रज्वलला दिल्या. तर तिच्याजवळ किती वह्या शिल्लक राहिल्या? आपल्याला करावं लागेल 60 वजा 42. मित्रांनो, 60 मधून 42 गेले, बाकी उरणार आहे 18. 18 वह्या शिल्लक राहिल्या. म्हणजेच 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 18. प्रश्न नंबर 11, एक रिम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले व 36 कागद प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले, तर किती कागद शिल्लक राहतील? सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. एक रिम कागद, आता एक रिम बरोबर 480 कागद, म्हणजे 480 कागद होते, त्यातले 5 दस्ते कागद. मग आता एक दस्ता म्हणजे 24 कागद आणि 24 गुणिले जर 5 केलं तर 24 पंचे 120. मग आता 480 कागदापैकी 120 कागद प्रिंटिंगसाठी वापरले, म्हणजे खाली किती शिल्लक राहिले, तर 0. 8तनं 2 गेले, खाली राहिले 6, 4तनं 1 गेला 3, म्हणजे 360 कागद शिल्लक राहिले. 360 कागद. आणि ह्या कागदामध्ये 36 कागद प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले, म्हणजे पुन्हा 360 मधून आपण 36 कागद वजा करणार. या ठिकाणी झाले 10 आणि या ठिकाणी
5 10तनं 6 गेले खाली राहिले 4 5तनं 3 गेले खाली राहिले 2 आणि 3 मित्रांनो 36 कागद खराब झाल्यानंतर खाली कागद शिल्लक राहिले 324 कागद. म्हणजेच 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 324 कागद. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.